नमस्कार, देव माझावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर श्री उद्धव जोशी महाराज आहेत. पौर्णिमेच्या अनुषंगाने महाराज ही सिरीजचा सेकंड एपिसोड आहे. पहिला एपिसोड 28 जून 2025ला शूट झाला होता. दुसरा जून 29 जून 26ला शूट होत आहे. हे तुमच्याकडनं घेण्याचं कारण याच्यामध्ये तुमच्याकडे दोन अप्रोचेस आहे. एक की तुम्ही वकील आहात, दुसरं की तुमचं ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटचा बॅकग्राऊंड आहे, तिसरं की तुमचं सायकॉलॉजीचा अभ्यास आहे, चौथं की तुम्हाला मॅनेजमेंट गोष्टी कशा करायच्या, लोकांना मॅनेज कसं करायचं याचं नुसतं ज्ञान नाही तर तुम्ही ते प्रॅक्टिकली कंपन्यांमध्ये वापरलेलं आहे. आणि दुसऱ्या अनुषंगाने बघितलं तर तुमच्याकडे गुरुपरंपरा आहे. जरी तुमचे वडील तुमचे सद्गुरू असले तरी त्यांनी तुमची परीक्षा घेऊन तुम्हाला नंतर पात्र बनवलेलं आहे या गोष्टीसाठी की त्यांची गादी सांभाळावी. आणि तुम्ही एक अधिकारी पोझिशनवरती आहात की ह्या प्रश्नांची उत्तर देऊ शकाल. आपण आता स्टार्ट करूया गुरु आणि सद्गुरू ह्याचं कसं आपण सांगड घालायची, कसं डिफाईन करायचं. आणि त्याचबरोबर अनेक प्रश्न मी तुम्हाला पाठवलेले असल्यानंतर आपण एक एक घेऊया. जय जय रघुवीर समर्थ. ओम नमो श्रीरामचंद्राय भवताप विमोचनाय परब्रह्मरूपाय च भास्करात्मजाय नमो नमः. 1 वर्ष बरोबर झालं. आपण पूर्वी गुरुपौर्णिमेला एपिसोड केला होता. गुरु आणि सद्गुरू या विषयावरती आपण सुरुवात केलेली होती. आणि त्यानंतर आता यावेळी योग आलेत आपल्याला या विषयावरती, विविध विषयावरती आपण यावेळी चर्चा करणार आहोत. गुरु आणि सद्गुरू हे दोन्ही शब्द आपल्याला वाटतील की एकच आहेत, परंतु खऱ्या अर्थानं जर तुम्ही पाहाल तर पूर्वी अनादिकालापासून फक्त एकच शब्द होता, तो म्हणजे गुरु. गुरु गु म्हणजे गुकार हा अंधकारस्य, ऋकार हा तेजस मार्गेन. अंधकारापासून तेजस मार्गाला घेऊन जाणारा जो आहे तो गुरु आहे, तो प्रवाह आहे. आणि ते तत्व आहे, ते तत्व जे आहे सचराचरामध्ये वसलेलं आहे. आणि त्यामुळं प्रत्येकामध्ये हे तत्व समान भरलेलं आहे. त्यामुळे सद्गुरू आणि गुरु ही जी कॉन्सेप्ट आहे, हे सद्गुरू खऱ्या अर्थानं संत ज्ञानेश्वर महाराजांच्यापासून पुढं सुरू झालेलं आहे. स्वतः संत ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या शब्दाचा पहिल्यांदा प्रयोग केलेला आहे. समर्थ रामदास स्वामींनी याच्यावरती 5व्या समासामध्ये खूप दिलेलं आहे की गुरु आणि सद्गुरू म्हणजे काय. तर गुरु काय, तर सामान्यतः गुरु काय बघितला जातो, तर आपल्याला शाळेमध्ये विद्या देणारे गुरु आहेत. आपल्याला घरातली लोक जे आहेत, वडीलधारी माणसं आपण ज्यांना म्हणतो, ते सुद्धा आपले गुरु आहेत, कारण ते आपल्याला कसं वागायचं हे शिकवत असतात. रामदास स्वामींनी सांगितले आहे, आपुले माता आणि पिता हे गुरुची तत्वता, परी पहिलं पार पावविता गुरु वेगळा असे. म्हणजे गुरु जर बघाल तुम्ही तर याची व्याप्ती खूप मोठी आहे. काही लोकांना गुरु म्हणजे काय की त्यांना विद्या ज्या असतात त्या विद्या शिकवतात, जीवनाची विद्या, जगण्याची कला जी आहे ही कलासुद्धा शिकवणारे अनेक लोक आहेत. तर या सगळ्या विद्या शिकवणारे गुरु हे खरे गुरु आहेत का तुमचे, तर हे व्यावहारिक गुरु आहेत. आणि पारमार्थिक गुरु जो म्हटला जातो तो कोण आहे, तर तो सद्गुरू आहे की जो तुम्हाला पहिलं पार पाववितो. म्हणजे काय की त्या परमात्म तत्वाची प्राप्ती करून देत असतो, तो गुरु आहे. आता हा सद्गुरू म्हणजे निश्चित कोण आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे. कारण बऱ्याच वेळा काय होतं की मुख्य गोष्टी आपल्याला माहिती नसतात, आपल्याला बाकी सगळ्या गोष्टी माहिती असतात. आपण सद्गुरू कोणाला म्हणावं हे कळत नाही. ज्यांनी भगवे कपडे घातलेले आहेत, ज्यांनी तपश्चर्या करतात, त्यांना आपण सद्गुरू म्हणणार आहोत का? कारण संत ज्ञानेश्वरांनी त्यांच्या प्रत्येक अध्यायामध्ये बऱ्याच वेळा हा संत हा शब्द वापरला आहे. तर संत सुद्धा गुरुच असा शब्द आहे, तो त्यांना जो अभिप्रेत होता तो गुरु आहे. त्यामुळं मुख्य सद्गुरूचे लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान, निश्चयाचे समाधान स्वरूप स्थिती. सद्गुरूचं काय लक्षण मुख्य असेल तर त्याला विमळ ब्रह्मज्ञान असलं पाहिजे. त्याला ब्रह्मज्ञान नसेल तर तो सद्गुरू असू शकत नाहीये.
कारण जे आपणाशी ठावे ते इतरांशी शिकवावे असं सांगितले. जे आपल्याला माहिती आहे तेच आपण इतरांना शिकवू शकतो. नुसतं ग्रंथातलं वाचिक ज्ञान जे आहे हे तुम्ही इतरांना देऊ शकत नाही. असे देणारे प्रवचनकार, कीर्तनकार खूप आहेत. मग ते तुमचे खरोखर सद्गुरू असतील का? तर निश्चितार्थाने नाही आहे. जे तुमचा उद्धार करू शकतात ते तुमचे सद्गुरू असणार आहेत. जे वेदांशी साकडे, शब्दाशी कानडे, ते सत्शिष्यास रोकडे, अलभ्य लाभे. वेदांना सुद्धा ज्याचा अर्थ कळत नाहीये, नेती नेती न येती न येती, आम्हाला सुद्धा त्याचा अर्थ कळत नाही असं सांगितलेलं आहे. शब्दांना सुद्धा तर कानड आहे, त्याचा अर्थ तुम्हाला अर्थबोध होत नाहीये. असं जे ब्रह्मज्ञान आहे, असं जे ब्रह्म आहे, परब्रह्म आहे, ते तुम्हाला रोकडं करून तुमच्या हातात दिलं जातं. म्हणजे काय, तर तो सद्गुरू कसा असला पाहिजे, की तो देता असला पाहिजे, त्याला देता आलं पाहिजे. कारण नुसतं सांगायचं एक परब्रह्म असं असतं, परमब्रह्माचं वर्णन तुम्हाला सांगितलं जातं. पण हे सगळं ऐकून तुमचं समाधान होणार आहे का? कागदी लिहिली नामाची साखर, कोण सेवनी तृप्त झाला? कागदावरती साखर लिहिलेली आहे, पण ती खाल्ल्यानंतर शिवाय तुम्हाला त्याची तृप्ती मिळणार नाही, चव कळणार नाही. तसं परब्रह्माचं नुसतं वर्णन करून तुम्हाला परब्रह्माची व्याप्ती किंवा परब्रह्माचं आकलन होणार आहे का? तर निश्चित होणार नाही. आणि त्यासाठी तुम्हाला बोटाला धरून दाखवलं गेलं पाहिजे की हे परब्रह्म आहे. आणि ते जोपर्यंत होऊ शकत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं तुम्हाला तो सद्गुरू आहे हे कळणार नाही. आता सद्गुरू ओळखावा कसा हे सुद्धा सांगितलेलं आहे. कारण सगळेच दिसायला गोरेगोमटे चांगले असतात. काही लोक कलर त्यांचा काळा सुद्धा असू शकतो. नाही काय, भगवे कपडे घातले, जटा वाढवल्या, हं. वरती डोक्यापाळाला भस्म लावलं आणि 4 चेले पाठीमागे उभे केले की झालं. तर हे व्यावहारिक जगामध्ये दाखवण्याच्या गोष्टी आहेत सगळ्या. होय. पण खऱ्या अर्थानं पाहाल तुम्ही तर या सगळ्यांची किती गरज असते. तर तुम्हाला खऱ्या अर्थानं जर कोणी पाहिजे असेल की आपला उद्धार व्हायला पाहिजे, तो उद्धरेद आत्मन आत्मानं म्हणतात, आपण स्वतःचा उद्धार स्वतः करून घेतला पाहिजे. परंतु अध्यात्मामध्ये तुम्हाला जोपर्यंत सद्गुरू प्राप्त होत नाही तोपर्यंत स्वतःचा उद्धार स्वतःला करून घेता येत नाही. त्यानं स्वामी समर्थांच्या तारक मंत्रामध्ये लिहिले, अशक्य ही शक्य करतील स्वामी. अशी कोणती घटना आहे की जे स्वामी शक्य करतील आणि ती तुम्हाला अशक्य आहे? तर प्रत्येक जीवाला स्वतःचा उद्धार स्वतः करून घेऊ शकत नाही, ही एकमेव अशक्य घटना आहे. आणि ते स्वामी शक्य करतील म्हणजे गुरु शक्य करतील असं सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळं सद्गुरू कशासाठी पाहिजे, तर त्या परमात्म्याची, परब्रह्माची प्राप्ती करून घेण्यासाठी पाहिजे. आता परब्रह्म हे जे विमळ ज्ञान प्राप्त झालेले जे असतात, ज्यांना शुद्ध ज्ञान प्राप्त झाले, ब्रह्मज्ञान प्राप्त झालेले असे जे आहेत, हे संख्येनं बघाल तर भरपूर असतील, परंतु दिसताना तुम्हाला दिसणार आहेत का ते? नाही कळणार. तर त्यांना ओळखण्याच्या काही गोष्टी आहेत. त्यांना कसं ओळखलं पाहिजे? तर त्यांचं ज्ञान जे हे आपल्याला कळालं पाहिजे. ते प्रत्येक वेळेला त्यांची जी स्थिती आहे, ज्या स्थितीत असतील त्या स्थितीमध्ये ते शांत आणि संयमी असतात. त्या ठिकाणी प्रसन्न असतात ते. ते इतरांच्या बद्दल नेहमी मनामध्ये करुणाच असते त्यांच्या. हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे, की जे दाखवणं आणि असणं यात खूप फरक आहे. आपल्या मुलाला लागलं की आपल्याला कळवळा येतो. शेजारच्या मुलाला लागलं तर आपल्याला कळवळा येईल का? नाही येणार. परंतु हे कसे असतात? हे बुडते जन पहावे ना डोळा अशी त्यांची अवस्था असते. हे जग जे आहे बुडतंय. हे भवसागरामध्ये बुडून जातंय. हे तरलं पाहिजे. यांना वाईट वाटतंय की अरे त्याच मार्गाने सगळे चाललेले आहेत. आणि कुठेतरी त्यांना बाहेर घेतलं पाहिजे, उद्धरलं पाहिजे, ही करुणा त्यांच्या मनामध्ये असते. आणि असे जे असतात ते वरून दिसतात. आणि ते दिसल्यानंतर मग ते आपले गुरु समजावेत किंवा त्यांना गुरु करण्यास योग्य आहे. आता गुरुसुद्धा परंपरेचे असले पाहिजेत असं सांगितलेलं आहे. कारण अध्यात्मामध्ये परंपरेला फार महत्त्व आहे. गुरु काय करतो आपण देहानं बघतो. आणि पूर्वीसुद्धा आपण सांगितलेलं आहे की गुरु हे तत्व आहे. आणि हे कसं तत्व आहे? हे चिरंतन सनातन तत्व आहे. म्हणजे काय, की इथून तिथंपर्यंत वरपर्यंत किंवा वरून खालपर्यंत हे काय आहे, त्याचा फ्लो आहे. माणूस म्हणून माणसाचा कोणी उद्धार करू शकत नाही.
जोपर्यंत सद्गुरू कृपा होत नाहीये तोपर्यंत माणसाचा उद्धार होणं शक्य नाहीये. आणि त्याच्यामुळं ते तत्व जे आहे ही कृपा करत असतं. आज या ठिकाणी आसनावरती बसलोय मी, परंतु काही भक्त शिष्य कुठं दूरवरती साता समुद्रापार पण असतील, त्या ठिकाणी त्यांना अडचणी येत असतील. इथं बसलोय म्हणजे तिथं कार्य थांबलेलं आहे का ते? तर निश्चित नाही थांबलेलं. म्हणजे याचा अर्थ काय आहे की कार्य करणारी शक्ती जी आहे ही वेगळी आहे. ते जर एक माणसाच्या देहामध्ये असते तर याला बंधनं असतात. आणि हे देहातीत असल्यामुळं हे सर्व सचराचरामध्ये समान भरलेली असल्यामुळे हे कार्य करत असतं. म्हणजे काय? हे तत्व आहे. आणि या तत्वाचा खऱ्या अर्थानं प्रत्येकाने काय केली पाहिजे की आराधना केली पाहिजे. ते तत्व जाणून घेतलं पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे. माणसाची सेवा करून काय होणार आहे? माणूस प्रसन्न होऊ शकतो. गुरुची सेवा, सद्गुरूची सेवा केल्यानं ते सद्गुरू तत्व तुम्हाला प्राप्त होत असतं. आणि ते फार महत्त्वाचं आहे. मग सत्शिष्य पण पाहिजे त्यासाठी. सत्शिष्य जर नसेल तर त्याला कसं काय घेता येईल? जसं आपण सद्गुरू म्हणतो. तेच मेन इम्पॉर्टंट आहे की आपण आपल्याला त्या गुरुच्या कृपेसाठी आपण आपल्याला पात्र कसं करायचं, ती प्रोसेस काय. कारण ते केल्यानंतरच, कारण आपण जर जाळीवालं भांडं घेऊन गेलं तर सगळं वाहून जाणार. म्हणजे आपल्याला ते पात्र तयार करायला लागेल, लिटरली पात्र तयार करायला लागेल. गुरूंकडनं का आपण काहीतरी घ्यावं, सद्गुरूंकडनं काहीतरी घ्यावं. ती जर प्रोसेस सांगा. आता खऱ्या अर्थाने तुम्ही हा जो प्रश्न विचारला आहे की हे अध्यात्मामध्ये थोडक्यात किंवा परमार्थामध्ये प्रगती कशी केली पाहिजे. हम्म. कारण आपलं पात्र जे आहे हे सच्छिद्र असता कामा नये. किंवा सच्छिद्र पात्रामध्ये तुम्ही कितीही ओतलत तरी सुद्धा ते टिकणार आहे का? नाही, ते सगळं वाहून जाणार आहे. पात्र आपली जी आहे ती काय केली पाहिजेत, त्याची जी भोक आहे ती बंद केली पाहिजे. मग खऱ्या अर्थानं सत्शिष्य, सत्पात्र हे जे आहे हे कोण असू शकतो? पहिल्यांदा आपल्याला पात्रता त्याची सिद्ध करायला पाहिजे की तो पात्र आहे की नाही आहे. तर पात्र म्हणजे काय? की कुठलीही गोष्ट स्वीकारण्याची मनापासूनची त्याची इच्छा असणं, तो पात्र आहे. आज सद्गुरू प्रसन्न झाले आणि तुला काहीतरी द्यायचं आहे असं म्हटले, तर घेण्याची सुद्धा त्याची मनोमन इच्छा असली पाहिजे. किंबहुना ते सामर्थ्य तुमच्या आतमध्ये रुजवण्याची किंवा साठवण्याची सुद्धा तुमची पात्रता असली पाहिजे. म्हणजे हे जे भांडं आहे हे कशाचं असलं पाहिजे? साधनेचं भांडं असलं पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे. आता विचार करा, प्रत्येक ठिकाणी पात्रता का असं स्वीकारली जाते? पात्रतेशिवाय कोणाला काही मिळत नाही, हे बघताय आपण. बाहेरच्या जगतामध्ये सुद्धा पात्रता असल्याशिवाय नोकरी साधी मिळत नाही तुम्हाला. आपल्या घरामध्ये सुद्धा नोकर असतोय की नाही, तो सेवेला पात्र असतो त्या, परंतु तो सांगेल ते काम करत असतो. आता सत्शिष्य कसा असतो की तो आज्ञाधारक असला पाहिजे हे मान्य आहे. कळलं का? आज्ञा तर सेवक सुद्धा तुमचा पाळत असतो. मग तो परमार्थामध्ये पात्र आहे का? आपण नोकरी करतो बाहेरच्या कंपन्यांमध्ये समजा, किंवा वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये आपण सर्व्हिसेस करतो. पण खऱ्या अर्थानं तुम्ही बघाल तर ती पात्रता म्हणजे ही आध्यात्मिक पात्रता आहे का? नाही, कारण इव्हन तिथंही सेवाभाव आहे. तुम्ही जे सांगितलं आता, जे की त्या व्यक्तींबरोबर जी माणसं असतात ते सगळ्यांना अक्षरशः ढकलून बाजूला करतात. हां. म्हणजे ते तिकडे काय ते सत्तेसाठी असतात, ते तिकडे सत्ता किंवा पैसा, पण ते आध्यात्मिक ज्ञान त्याच्यासाठी ती लोक तशी दिसत पण नाहीत की बाबा ही असाल, कारण असती तर तशी वागली नसती. अगदी खरं आहे. आपल्या घरातला जो सेवक असतो, तो सेवक काय करतो? तुमचं सगळं काम ऐकत असतो. जे तुम्ही सांगाल ते करतो. परंतु त्याच्या मनातला भाव काय असतो? की त्याला त्याचा पैसा मिळणार आहे, पगार मिळणार आहे. नोकरी करणारा माणूस आहे, तो कशासाठी आज्ञा पाळत असतो? का तर त्याला त्याचे सॅलरी मिळणार आहे. उद्देश काय आहे? वेगळा आहे. आणि आज्ञाधारकता सद्गुरूंच्या बाबतीत जी आहे ती सत्शिष्यानं कशी असली पाहिजे? तर नुसती आज्ञा पाळून चालणार आहे का? नुसते सांगितले पाय दाबायचे, कपडे धुवायचे, शेतातली कामं कर, शेतातली कामं करायची. पण हे करून तुम्हाला परमात्म तत्व जे आहे ते प्राप्त होणार आहे का? निश्चित होणार नाहीये. कारण त्याच्यामध्ये मुख्य काय नाही तर भाव नाहीये. जो भाव असला पाहिजे
की मी हे कशासाठी करतोय, तर ते परमात्म तत्व जे आहे मला गुरुला प्रसन्न करून घ्यायचं आहे. गुरु प्रसन्न झाल्यानंतर माझ्या डोक्यावरती हात ठेवेल आणि मला जे दाखवायचे ते दाखवलं जाईल. म्हणजे सेवेनं तुम्हाला सर्व काही प्राप्त होत असतं, परंतु त्या त्या क्षेत्रातल्या सेवा वेगळ्या आहेत. आणि अध्यात्मामध्ये जे आपण बघतो, परमार्थामध्ये बघतो, इथे भावाला फार महत्त्व आहे. इथं नुसत्या क्रियेला महत्त्व नाही आहे. नुसतं क्रिया जर आपण केली तर एखादं कार्य घडू शकतं, पण इथं त्या क्रियेमध्ये जर भाव नसेल तुमच्या, तर तुम्हाला भावेविन देव न कळे निस्संदेह असं सांगितले. जर भावच नाही तर तुम्हाला देव कळणार आहे का? नाही कळणार. म्हणून त्याच्यासाठी भाव असणं फार गरजेचं आहे. म्हणजे सत्पात्र शिष्य कोण असेल तर तो आज्ञाधारक आहे आणि त्याच्यामध्ये गुरुप्रतीचा प्रेमभाव आहे किंवा त्या दैवताबद्दलचा प्रेमभाव आहे. हे जर भाव असेल तर ते खऱ्या अर्थानं सत्पात्र आहे. अन्यथा तो शिष्य सत्पात्र होऊ शकत नाही आहे. समर्थ रामदास स्वामींनी खूप उदाहरणं दिली त्याच्यासाठीची, की कशा पद्धतीने शिष्यानं असलं पाहिजे, कशा पद्धतीचा गुरु असला पाहिजे. गुरु म्हणजे काय हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. त्याच्या आधी थोडंसं सांगा हां. की तुम्ही सांगितलं सत्पात्र शिष्य. हं. आता आज्ञाधारी शिष्य किंवा गुरूंचा शब्द पाळणारा शिष्य पण तो सत्पात्री शिष्य असतो का? कारण कित्येकदा असतो की माझ्या गुरूंना काही बोलायचं नाही. अरे जर कोणाचं कॅज्युअल डिस्कशन चालू असेल, अरे मला ह्यांच्या हे बोललेली ही गोष्ट आवडली नाही, तो एकदम चिडायला उठतात की माझ्या गुरूंबद्दल असं तुम्ही काही बोलू शकत नाही वगैरे. सो इज दॅट पार्ट ऑफ दॅट पर्सन और इट इज इट की तो त्याचा स्वतःचा अहंभावमध्ये काहीतरी त्यांनी आपल्या डोक्यात काहीतरी खूळ बोलवून घेतलंय? काय, हाऊ डू यू लुक ॲट इट? आता ह्या गोष्टीमध्ये सुद्धा तुम्ही म्हटला की अहंभाव हा एक भाव असतोच आहे. परंतु कित्येक वेळा या घटना अशाही घडतात की गुरुवरची निष्ठा आहे की माझा गुरु हा कोण आहे, हा सर्वस्व आहे. माझ्या गुरुसारखं कोणी श्रेष्ठ नाही आहे. अर्थात प्रत्येक शिष्याच्या मनामध्ये ही भूमिका असलीच पाहिजे. गुरुचा जर कोण अनादर करत असेल, अपमान करत असेल, तर अशा ठिकाणी ते शब्दसुद्धा ऐकू नये असं सांगितलेलं आहे. ओके. कारण ते शब्द ऐकण्यामुळं सुद्धा आपल्या मनामध्ये भावना बदलते आपली आणि आपल्याला वाईट वाटणं किंवा जग जे आहे ते बुडतं हे दिसतंय. परंतु हे अशा पद्धतीचा अपप्रचारसुद्धा ऐकणं हे कुठल्याही शिष्याला, सत्शिष्य जो आहे तो ऐकून घेणार नाही आहे. परंतु काही जे शिष्य असतात, तुम्ही मगाशी जे उदाहरण दिले, ते नुसते बरोबर असतात. त्यांना काय आपल्या गुरुच्याबद्दल रेमटून न्यायचं आहे. उद्देश काय असतो की अर्थार्जन करून घेणे, फक्त लोकांना दबावाखाली ठेवणे, धाकामध्ये ठेवणं. असे धाकामध्ये ठेवणारे गुरु किंवा गुरुचे शिष्य सुद्धा असतील, ते सुद्धा काही कामाचे नाही आहेत. असे गुरु जे असतात ते काही उपयोगाचे नाही आहेत. तुम्हाला प्रत्येक वेळेला काय, आता मंत्रचालक, तंत्रचालक, विद्याचालक हे जे लोक असतात हे काय करत असतात? त्यांना अध्यात्मामधलं काहीही नसतं. अध्यात्मातली खोली अजिबात त्यांच्याकडे नसते. त्यांना फक्त काय की त्या सिद्धी प्राप्त झाल्या असतात आणि त्या सिद्धीच्या जोरावरती लोकांना वश करतात आणि वश केल्यानंतर त्यांना स्वतःच्या अधीन ठेवलं जातं. लोकांनी त्यांचं ऐकलं पाहिजे अशी त्यांची खूप इच्छा असते. सांगेल तेच केलं पाहिजे, त्याच्या पलीकडे त्यांनी काही करता कामा नये. उद्देश काय की प्रत्येक वेळा माझंच ऐकलं पाहिजे त्यांनी आणि त्याच्या बाहेर जाता कामा नये. आणि उद्देश त्याच्या पाठीमागे आणखी एक हाच असतो की फक्त त्यांच्याकडून द्रव्य ओढणं. असे जे शिष्य आहेत, असे गुरु जे आहेत, त्यांचा काहीही उपयोग नाही अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे. मला असे काय सापडले तरी त्यांना सोडून द्यायचं. अडक्याचे 3 मिळाले तरी सुद्धा त्यांना सांगितलं घेऊन यायचे, स्वीकारून या सांगितलं. मला या गोष्टीबद्दल एक कॉन्सेप्ट मला हल्लीच कळाला की कच्चा गुरु आणि कच्चा शिष्य. तर असे जे गुरु असतात हां. ते समर्थांनी सांगितले की शिष्यास न लाविती साधन, न करविती इंद्रिय दमन, ऐसे गुरु अडक्याचे 3 मिळाले तरी त्याच्यावे. जे शिष्याला त्यांचे दोष दाखवत नाहीयेत, कुठलंही साधन करायला सांगत नाहीत, नुसतं आपलं यायचं, त्यांची स्तुती करायची, त्यांचं ऐकायचं, निघून जायचं. इंद्रियांच्या वरती ताबा ठेवायला सांगत नाहीयेत. कित्येक शिष्य व्यसनी असतात, व्यसनापासून दूर झालं पाहिजे. कारण झिंग येणारे पदार्थ हे जे आहे ते तुमच्या मेंदूवरती कार्य करत असतात आणि हे अध्यात्माची जी प्रोसेस आहे हे सगळे कशावरती? मेंदूवरती आहे तुमच्या. इथं जर तुमच्या बाधिकार झाला तर तुम्हाला खऱ्या अर्थानं परमार्थ सुख मिळणार आहे का? नाही मिळणार. मग अशा वेळेला असे जर गुरु तुम्हाला मिळाले
कारण तुम्हाला व्यसन आवडतंय म्हणून गुरुला पण गुरु म्हणायचं ठीक आहे बाबा, तू करत जा, काय हरकत नाही, चांगलं आहे, ते काय वाईट नाही आहे. पूर्वी सुद्धा नाही का शुक्राचार्य व्यसनी होतेच की म्हणे. परंतु तुलना कोणाशी केली पाहिजे किंवा काय केली पाहिजे, शिष्याला जे बरं वाटेल त्याप्रमाणे जो गुरु सांगतो तो त्या गुरुला अनंत काळासाठी नरकामध्ये किंवा नरकाच्या खाईत घेऊन जात असतो. तो त्याचा उद्धारक असू शकत नाही. असा गुरु अडक्याचे 3 मिळाले तरी त्याजावे असं सांगितलेलं आहे. जे शिष्याला सांगतात की नाही तू आज नाही साधना केली तर चालते, काय फरक पडणार आहे, आणखी जसं जमल तसं कर, नाही तर नाही केली तेवढं काही नाही, फक्त येत जा तू, हे सुद्धा सांगणं चुकीचं आहे. ज्याला जी साधना दिली ती त्यानं केली पाहिजे. साधन जे आहे हे तुम्हाला साधन कशासाठी करायचं आहे, तर ते परमात्म तत्व साध्य जे आहे ते साध्य करण्यासाठी म्हणून साधन आहे. आणि ते जर गुरु सांगत असतील की ते नाही केलं तर चालेल, तिथं कॉम्प्रोमाइज असेल, इंद्रिय दमेन, विषय लंपट लोक असतात, व्यसनाधीन असतात, जरासुद्धा आपली जिव्हा ताब्यात नसते, असं जर असेल आणि तिथे ते असे शिष्य बघून सुद्धा त्या शिष्यानं ते काहीही बोलत नसते, तर असे गुरु अडक्याचे 3 मिळाले म्हणजे अगदी तुमच्याला काय म्हणतात चवरणीला जरी मिळाले तरी सुद्धा तुम्ही घेऊ नये असं सांगितलेलं आहे, स्वीकारू नये त्यांना. आणि हे गुरु जे आहेत हे तुम्हाला अनंत काळासाठी काय करत असतात, दरीमध्ये टाकत असतात, जिथून तुम्हाला परत वरती येता येत नाही, तो पण खऱ्या अर्थानं सद्गुरूची कृपा होत नाही. अशा गुरूंचाही काय उपयोग नाही आहे. म्हणून खऱ्या अर्थानं आता हे गुरुपौर्णिमेच्या वेळी तुम्ही हे विचारला प्रश्न हाही उत्तम आहे की आपल्याला गुरु कसा असला पाहिजे, की जो गुरु आपल्याला काय शिकवेल, ते सदाचार शिकवेल, तो सुद्धा सदाचरणी असला पाहिजे गुरु. तो जर सदाचरणी नसेल तो इतरांना शिकवू शकेल का? तुम्ही सुद्धा आचरण तुमचं चांगलं पाहिजे. काही लोक असतात प्रवचन नुसते करतात, प्रवचन झालं की झाले बारमध्ये जाऊन बसले. अशा गुरूंचा आपल्या उद्धारासाठी काय उपयोग होणार नाही आहे. त्यामुळं नुसते बोलणारे गुरु आणि त्याप्रमाणे आचरण न करणारे अशा यांचा काय उपयोग नाही आहे. ज्या गोष्टी शिकवल्या जातात त्या स्वतः अनुचरण गरजेचं आहे. जे जे स्वतः आचरतो आपण त्याप्रमाणेच आपल्याला त्याचे रिझल्ट्स मिळत असतात. आणि ज्यांना माहिती आहे की हे परमात्म तत्व जे आहे हे कसं आहे, हे कसं प्राप्त केलं पाहिजे, कारण प्रत्येक गुरु काय करत असतो त्याच्या शिष्यानं शिकवत असतो हे. आणि शिष्याने सुद्धा गुरुच्या पावलावरती पाऊल ठेवून काय करायचे असते, साधना करायची असते. साधन हे गुरुच्या सानिध्यामध्ये जर केलं तर अतिशय उत्तम असतं, कारण सानिध्यासारखा प्रभाव कोणता नाही आहे. आपण समजा अत्तराच्या दुकानात गेलो, परंतु येताना आपण काही अत्तर विकत घेतलं नाही किंवा कुठेही अत्तराच्या बाटलीला सुद्धा हात लावला नाही, परंतु दुकानातून ज्यावेळी बाहेर पडतो त्यावेळी तुमच्या अंगाला सुवास येत असतो. हा कशाचा प्रभाव आहे? हा त्या सानिध्याचा प्रभाव आहे. त्यामुळे गुरुच्या सानिध्यात नुसता बसून जरी राहिला ना तरी सुद्धा ही कुर्माची नजर असते. हे कुर्माच्या नजरेतून बऱ्याचशा गोष्टी प्राप्त होत असतात. म्हणून सानिध्याला तितकंच महत्त्व आहे. याही पलीकडे महाराजांनी सांगितले नुसत्या सानिध्यानं सुद्धा काही प्राप्त होत नाही. सानिध्यानं जर सगळं प्राप्त होत असतं तर गंगेतली बेडकं सुद्धा स्वर्गाला गेली असतील. मग असं घडतंय का? गंगा पापम शशी तापम दैनम हरते कल्पतरू असं सांगितलेलं आहे. गंगेमध्ये स्नान केलं की तुमचं सर्व पाप हरण होतं. चंद्राच्या शीतल प्रकाशामध्ये तुम्ही चालाल तर तुमचा मनाचा तणाव जो आहे हा पूर्णपणे शमतो. आणि कल्पतरूच्या जर छायेमध्ये तुम्ही गेला तिथं तर तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण करतात. परंतु हे तिन्ही एकत्र केल्यानंतर जिथं प्राप्त होतं त्याही पलीकडे सद्गुरू तत्व असं सांगितलेलं आहे. म्हणजे सद्गुरूंच्या तिथं गेल्यानंतर तुम्हाला काय मागावं लागत नाही. कल्पतरूच्या जवळ गेल्या तुम्हाला मनामध्ये तरी इच्छा व्यक्त करावी लागते. इथं काय, इथं न मागता दिलं जातं असं. म्हणजे हे तत्व जे आहे त्या तिन्हीपेक्षाही खूप मोठं आहे. आणि त्याच्यामुळं इथं मागावंच लागत नाही, कारण इथं फक्त देयता आहे. इथं फक्त काय केलं पाहिजे की आपण नम्र होऊन त्याच्यासमोर आलं पाहिजे. आणि स्वीकारार्ह ज्या वेळेला आपली भूमिका असते त्यावेळी खऱ्या अर्थानं काय होतं की त्या शिष्याला योग्य घटना प्राप्त होत असतात. कारण आपण इच्छितो त्या खूप छोट्या गोष्टी असतात आणि त्याला द्यायचंही ते खूप मोठं असतं. म्हणून असं म्हटलंय ना की माणसाला काय आहे की त्याच्या गरजा फार लिमिटेड आहेत.
आणि मागणं मोठं आहे त्याचं. राहण्यासाठी फक्त घर पाहिजे असतं त्याला, पण ते घर म्हणजे त्याला असं पाहिजे असतं की तिथं नोकर चाकर सगळ्या गोष्टी असाव्यात, असं मागणं असतं. जितकं मागाल तितकं काय तुमच्या अपेक्षा वाढत जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर न मागणं हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. खऱ्या अर्थानं सत्शिष्य कसा असावा याबद्दल सुद्धा हे फार महत्त्वाचं आहे की काय केलं पाहिजे सत्शिष्यानं, त्याची लक्षणं काय. तर त्याला संपूर्ण दृश्याची अनासक्ती असली पाहिजे. जे जे दृश्य आहे हे नाशिवंत हे त्याला माहिती असलं पाहिजे. जे जे दिसतंय आपल्या डोळ्यांनी, बाह्यचक्षुने जे दिसतंय हे सगळं नाशिवंत आहे. आणि याचा लोभ असता कामा नये, याच्याबद्दल अनासक्ती असली पाहिजे. कारण हे तुम्हाला कितीही प्राप्त झाले तरी उपभोगण्याची जी इच्छा आहे मनामध्ये निर्माण होत असते. आणि ह्या उपभोगण्याच्या इच्छेपासून तुम्ही दूर असला पाहिजे. तो खऱ्या अर्थानं काय आहे, शिष्याचं एक लक्षण आहे. आता तुम्ही बोलता बोलता मला रिअलाइज झालं की एक कधीतरी आपण एपिसोड असा घेऊया, दृष्टी आणि दृष्टा. कारण कसं आहे की तो जो साधक आहे, जो शिष्य बसलेला आहे, तो दृष्टीने बघत असतो. पण तो जर दृष्ट्याच्या नजरेने बघायला लागला तर त्याचं अख्खं आयुष्य बदलून जाऊ शकतं. बरोबर आहे. आपण त्याच्यावरती कधीतरी नक्की एपिसोड घेऊया. हो. मला एक सांगा की आता परंपरेतले गुरु कसे निवडावे. अनेकदा आता गुरुपौर्णिमा आली, अनेक गुरूंचे काही ना काहीतरी सिटीमध्ये प्रोग्राम्स असतात की इकडे असं आहे, त्यांनी काहीतरी आयोजन ठेवलेलं आहे, कुठल्या तरी पूजेचं आयोजन ठेवलेलं आहे. मग आपल्याला आवर्जून वाटतं की आपण जाऊन दर्शन घ्यावं, तो व्यक्ती कसा आहे ते जाणून घ्यावं. आणि त्याच्यामध्ये कित्येक जणांची परंपरा असते, पण कित्येक जण सांगतात की नाही, आम्हाला असा डायरेक्ट आम्हाला दृष्टांत झाला आणि डायरेक्ट आम्ही गुरु आणि त्यांच्या पाठीमागे पुढे पाठी काही नाही. हाऊ डू यू आयडेंटिफाय दॅट आणि वाय इज दॅट? ते परंपरा कशाने इम्पॉर्टंट आहे? कारण हे खूप जणांना माहिती नाही आहे परंपरेचं कारण तुम्ही ते एक्सप्लेन करा, कारण तुम्ही माझ्यापेक्षा छान एक्सप्लेन करू शकाल. परंपरा ही कशासाठी हवी आहे, तर हे ज्ञानासाठी परंपरा हवी असते. कळलं का? ज्ञान म्हणजे काय, हे विमल ज्ञान जे आहे हे ज्ञान शुद्ध ज्ञान असलं पाहिजे, तर ते परंपरेने येत असतं. त्याच्या पोटशाखा होतात, पोटशाखेच्या अनेक शाखा होतात. कोणी स्वतःलाच मध्ये गुरु समजतो, हा तर त्याला अधिकार दिलेला नसतो. अशा वेळेला त्याच्याकडं आलेलं जे ज्ञान असतं, त्यानं घेतलेलं ज्ञान जे असतं ते तोटकं असतं. आणि परंपरेचं जे ज्ञान आहे हे ते तत्त्व जे आहे ते पोचवत असतं. ती परंपरा जी पोचवत असते तुमच्यापर्यंत. कार्य करतं ते परंपरा करत असते. जे स्वतःला गुरु म्हणून घेतात, आम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे. काही लोक सांगतात आम्ही डायरेक्ट दत्तात्रयांचे शिष्य आहोत, दत्तात्रयाने आम्हाला अनुग्रह दिला. दत्तात्रयाने तुम्हाला अनुग्रह दिला, पण दत्तात्रयाने तुम्हाला इतरांना अनुग्रह देण्याचा अधिकार दिला का, हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही गुरुपदावरती आहात का. असे अनेक या ठिकाणी साधक आहेत भारतभूमीमध्ये, परदेशांमध्ये सुद्धा आहेत की ज्यांना असे जे काय हाय स्पिरिच्युअल सोल्स आपण ज्यांना म्हणतो की त्यांचा साक्षात्कार झालेला आहे. तर साक्षात्कार होणं म्हणजे गुरुदीक्षा आहे का, तर ते निश्चितच नाही आहे. साक्षात्कार होणं म्हणजे दर्शन होणं हे म्हणजे गुरुदीक्षा नाही आहे. आणि गुरुदीक्षा जरी झाली तरी त्यांना इतरांना ज्ञान देण्याचं किंवा इतरांना दीक्षा देण्याचा अधिकार नसतो. दर्शन तुम्ही घेतल्यानं काय होतं, तुम्हाला पाठीमागच्या वेळी एक एपिसोड आपण केलेला आहे त्याच्यावरती की दर्शने दोष नासते असं सांगितलंय. जसे दर्शने दोष नासते तसे दर्शनाने दोष सुद्धा येतात आपल्याकडं. पुढचा व्यक्ती कसा आहे, त्याच्याकडं काय देयत आहे त्याप्रमाणे तो देणार आहे आपल्याला. त्यामुळे कोणाचं दर्शन घेतलं पाहिजे हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. आणि मगाशी आपण गुरूंच्या अनेक गोष्टी बघितलेल्या आहेत. याच्यामध्ये कित्येक गुरु असे आहेत की शिष्यांना ओरबाडून घेतात, अक्षरशः त्यांना आपल्या वश करून ठेवतात, आपल्याला काय म्हणतात त्याला स्वतःच्या अधिकारात ठेवतात. ते त्याचा कधी उद्धार होऊ देत नाही आहे, त्याला कुठं बाहेरही जाऊ देत नाहीत, भीतीखाली दडपणाखाली ठेवतात. असे जे गुरु असतात त्यांचं दर्शन योग्य आहे का घेणं, तर निश्चित नाही आहे. आणि त्यांच्या दर्शनानं काय प्राप्त होणार आहे, तर तुम्हाला त्यांची विकारच प्राप्त होतात. म्हणून दर्शनसुद्धा घेताना अशा व्यक्तींचं घेतलं पाहिजे आपण की जे अधिकारी आहेत. आणि जे अधिकारी आहेत आणि जे परंपरे असेल तर परंपरा कृपा करत असते. दगड जरी असला तरी तो दगड जो आहे तो पावतो.
एखाद्याला आसनावरती दगड म्हणजे ज्याला बुद्धी अजिबात नाही असं समजा, परंतु त्या परंपरेनं त्याला ठेवलेलं असेल तिथे, त्या गुरूंनी त्याला त्या आसनावरती बसवलेलं असेल, कारण त्याच्या मार्फत त्याला काय कार्य करायचं आहे सगळं पुढचं. त्यामुळे तो दगड सुद्धा जो असतो, दगडासारखा जरी तो माणूस असला तरी सुद्धा काय होतं, तो लोकांना पावतो, म्हणजे त्याचं कार्य त्याच्यातून मार्फत होत असते. ही लीलही आहे त्यांची. अर्थात कोणाला कोणत्या आसनावरती का बसवायचं हे त्या गुरुमालिकेने ठरवलेलं आहे, की त्याच्या मार्फतच ते कार्य झालं पाहिजे. हे त्यांचं माहिती आहे त्यांना. पूर्व पुण्यार्थ असतो, पूर्व योग असतात आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी दिल्या जातात. आणि शिवाय नुसती दिल्या जात नाही, तर त्याला ते देण्याची स्वतः इच्छा असते, त्याशिवाय तो त्याला त्या पदावर बसवला जात नाही. परंतु असं समजा की काही ना काहीही येत नाही आहे, हे ग्रंथज्ञान जे आहे, शास्त्र आहे, ते काहीही कळत नाही असं समजा. परंतु त्यांना फक्त काय भक्ती कळते. ते सुद्धा गुरु जे आहेत हे उच्च कोटीचे आहेत. कारण शेवटी काय आहे, तुम्हाला कुठं पोहोचवलं जातं, त्या शेवटी त्या परमात्म्याच्या पायाशी तुम्हाला पोहोचवलं जातं. त्यामुळे तिथं काय सगळ्यात महत्त्वाचं आहे, ते शास्त्र किती शिकला तुम्ही, तुम्ही किती पांडित्य तुमच्याजवळ आहे, म्हणजे तुम्ही गुरु आहात का? तर नाही आहे. असे गुरुसुद्धा काही कामाचे नाही असं रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे. तुमच्याकडे सगळं शास्त्रांचं ज्ञान आहे, पुराणांचं ज्ञान आहे, परंतु तुम्ही गुरु नाही आहेत. गुरु म्हणजे सद्गुरू नाही आहेत. तुम्ही गुरु म्हणजे काय, तुम्ही त्यांना शिकलेलं जे आहे ते तुम्ही शिकवू शकता, परंतु खऱ्या अर्थानं ज्ञान देऊ शकता का? तर नाही देऊ शकत. ज्ञान म्हणजे काय? आत्मज्ञान. त्याला आत्मज्ञान होण्यासाठी तुम्ही काय करू शकता का? जोपर्यंत त्याच्या डोक्यावर हात ठेवला जात नाही तोपर्यंत उद्धरला जात नाही, पण तो डोक्यावर हात ठेवण्याचा अधिकार तुम्हाला आहे का? तर नाही. असा जो असेल तो अगदी त्याला हे शास्त्र पुराण येत नसतील, परंतु भक्तिमार्गामध्ये तो उच्च कोटीचा असेल, तर असा गुरु जो आहे हा खऱ्या अर्थानं गुरु होतो. मग खऱ्या अर्थानं जर तुम्ही आता पाहाल या सगळ्यांमध्ये, तर गुरु आपण कोणाला म्हणावं किंवा सद्गुरू आपण म्हणावं. रामदास स्वामींनी गुरु आणि सद्गुरूमध्ये डिफरन्सिएशन केलेलं आहे. पूर्वीच्या संतांनी किंवा वेदांपासून जे चालत आले शास्त्र पुढं, तिथंपर्यंत डिफरन्सिएशन नव्हतं, परंतु अलीकडच्या काळामध्ये हे घडलं आहे. आता काय काय बरेचशे पदव्या लावतात, जगद्गुरू लावतात, कोण विश्वगुरू लावतं, हे काय माणसाने दिलेल्या पदव्या आहेत त्या. परंतु गुरु आणि सद्गुरू हे दोन गोष्टी आहेत. सद्गुरू म्हणजे काय, की तुमचा आत्मोद्धार करण्याची क्षमता, सामर्थ्य त्या गुरुमध्ये आहे. तो गुरु तुम्हाला खऱ्या अर्थाने ते तत्त्व तुमच्या हातामध्ये आणून देऊ शकतो, तो गुरु आहे, तो सद्गुरू. अन्यथा बाकी सगळे जे आहेत हे तुमचे गुरु असतील, परंतु सद्गुरू होऊ शकत नाहीत असं सांगितलं. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा